नमस्कार, मी डॉक्टर दादासाहेब महिंदा, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट. मी भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज इथं असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतो. आज आपण कॉन्स्टिपेशन या विषयावर काही गोष्टी जाणून घेणार आहेत. तर कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? कॉन्स्टिपेशनबद्दल आपल्याला बरेच कन्सेप्ट क्लिअर नसतात. जसं की आपल्याला असं वाटतं की संडास साफ झाली नाही म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे. तर कॉन्स्टिपेशनचा अर्थ असा असतो की जर एखाद्या माणसाला संडास एकपेक्षा कमी वेळा होत असेल एका दिवसामध्ये, किंवा दररोज संडास होत नसेल, किंवा दररोज संडास होते पण संडास हार्ड होते आणि तुम्हाला जोर करावा लागतो किंवा कुंथायला लागतं, त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. समजा तुमचं संडास नॉर्मल असेल आणि तुम्हाला 2-3 वेळेला जाऊनसुद्धा संडास पूर्ण साफ होत नसेल तर ते कॉन्स्टिपेशन नाही आहे. तुमची संडास हार्ड असणं, संडास रेग्युलर न होणं, संडासला जोर करावं लागणं, याला आपण थोडक्यात कॉन्स्टिपेशन असं म्हणतो. तर कॉन्स्टिपेशनची कारणं काय असतात? कॉन्स्टिपेशन हे प्राथमिक 2 गटामध्ये विभागलं जातं. एक असतं की प्रायमरी कॉन्स्टिपेशन आणि सेकंडरी कॉन्स्टिपेशन. प्रायमरी कॉन्स्टिपेशनमध्ये तुमच्या आतड्याला कुठल्याही प्रकारचा आजार नसतो, पण आतड्याच्या हालचाली ह्या स्लो असतात. आयदर त्या एज रिलेटेड असतात, म्हणजे एजमुळं असतात, किंवा तुमच्या सवयीमुळं असतात. आणि सेकंडरी कॉन्स्टिपेशन जे असतं त्याच्यामध्ये आतड्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा आजार असतो, किंवा शरीरामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा आजार असतो ज्याच्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं. सेकंडरी कॉन्स्टिपेशनमध्ये बेसिकली मॅलिग्नन्सी किंवा आतड्याला इजा झाल्यामुळं आतड्याची साईज कमी होणं, मॅलिग्नन्सी म्हणजे आतड्याचा कॅन्सर असणं, याच्यामुळं आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. ओल्ड एजमुळं कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. बेबीजमध्ये कॉन्स्टिपेशन होतं. वेगवेगळे मेडिकेशन्स घेत जे असतो आपण ब्लड प्रेशरसाठी, हायपरटेन्शनसाठी, त्यांच्यामुळं कॉन्स्टिपेशन होतं. आपल्या सेडंटरी लाईफ म्हणजे आपण हालचाली फार करत नाही, व्यायाम करत नाही, त्याच्यामुळं कॉन्स्टिपेशन होतं. तर ही सेकंडरी कॉन्स्टिपेशनची काही कारणं आहेत. आता कॉन्स्टिपेशन हे आपल्याला काय प्रॉब्लेम क्रिएट करतं किंवा त्याची लक्षणं काय? तर कॉन्स्टिपेशन हे बेसिकली आपल्याला पोट फुगल्यासारखं वाटतं. पोट गच्च आहे, पूर्ण पोट साफ नाही झालेलं आहे. त्याच्यानंतर पोट दुखतं, पोटात गॅसेस झाल्यास असं आपल्याला वाटतं, गॅसेस प्रॉपरली पास होत नाहीत असं वाटतं. दुसरी गोष्ट, संडासच्या जागेला दुखणं, संडासच्या जागेतून ब्लिडिंग होणं, संडासच्या जागेला खाज सुटणं, हे सुद्धा कॉन्स्टिपेशनमुळं होणारे काही लक्षणं आहेत. तर याला आपण कॉन्स्टिपेशनची लक्षणं असं समजूया. आता याच्यावर उपाय काय? तर याच्यामध्ये आपण डाएट, फ्लुइड्स आणि मेडिकेशन अशा 3 प्रकारे आपण कॉन्स्टिपेशन हँडल करतो. तर डाएट म्हणजे आपल्याला काय होतं बऱ्याच वेळेला की कॉन्स्टिपेशनसाठीचा डाएट म्हटलं की आपण खूप सगळा सलाड खातो, खूप सगळ्या पालेभाज्या खातो. तर असं नाही करायचं आहे आपल्याला. खूप सगळ्या पालेभाज्या किंवा खूप सगळ्या सलाडमुळं काय होतं की आपल्याला आणखीन ब्लोटिंग जास्त वाटतं. तर एक लिमिटेड सलाड, 2 ते 3 लिटर साधारणतः पाणी पिणं आणि रेग्युलर एक्सरसाइज करणं हे प्राथमिक पेशंटच्या लेवलवरची ट्रीटमेंट आहे. जर तुमचं कॉन्स्टिपेशन याला रिस्पॉन्स करत नसेल, तुम्हाला त्याच्यातून बरं वाटत नसेल, तर तुमच्या डॉक्टरांना भेटून त्याच्यापासून योग्य प्रकारची ट्रीटमेंट घेणं हा त्याच्यातला उपाय आहे. धन्यवाद. थँक्यू.